विरोधी पक्षावर दबाव आणला होता, पण भाजपने 10 वर्षाची अँटी इन्कमची लक्षात घेता सोमवारावर सत्ता नाही आली तर मित्र पक्षांना सोबत घेतल्यानंतर भाजपची ताकद हे का मित्र पक्ष नाही आहेत ना, त्यांना तुम्ही मित्र पक्ष कसं आहे म्हणता? दहशतीनं डोक्याला बंदुका लावून ईडीचा धाक दाखवून जे आपल्या पक्षात फक्त निवडणुका जिंकण्यासाठी ज्यांना आणलं जातं त्यांना तुम्ही मित्रपक्ष कसे? आम्ही मित्रपक्ष होतो, मित्रपक्ष आम्ही होतो, शिवसेना मित्रपक्ष होती. पण बाकी जे आता काल सुद्धा मुंबईमध्ये काहीतरी प्रयोग झाल्याचं कळलं मला, तिथे सुद्धा ईडीच आहे शिवसेनेविरुद्ध आव्हान उभं करण्यासाठी. पण असे आव्हान आमच्या समोर उभं राहत नाहीत, त्यांना मित्रपक्ष म्हणत नाही. हा व्यवहार आहे, हा दहशतवाद आहे. बोलिये. तुम्ही आता त्यांचा उल्लेख केला तर राज ठाकरेंना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा उल्लेख केला नाही, आपण उल्लेख करताय. काही परिणाम होईल शिवसेनेवरती? बघा, हे लक्षात घ्या, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते माननीय राज ठाकरे हे का पक्षाचे प्रमुख आहेत आणि मी सातत्यानं त्यांच्या भूमिका जो ऐकतोय त्या पाहतोय त्या नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजप हा महाराष्ट्रावरती अन्याय करतो आहे. हा पक्ष महाराष्ट्राला लुटतो आहे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला तुडवतोय. अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या पक्षाकडून वारंवार मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या पक्षाशी कोणी युती करेल स्वाभिमानी माणूस महाराष्ट्रातला असं मला वाटत नाही. पण शेवटी आता केंद्रीय तपास यंत्रणा कुठपर्यंत पोचत आहेत आणि कशा प्रकारे काम करतायत महाराष्ट्रात हे आपण पाहत आहे. मला माहिती, हा भारतीय जनता पक्षच खोटा आहे, त्याच्यामुळे खोटी जात प्रमाणपत्र. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागेल का निवडणुकी अगोदर? कारण खोटे जात प्रमाणपत्राचा वापर करून पुन्हा एकदा ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे, कारण उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे. खोट्या जात प्रमाणपत्रासंदर्भात त्यांच्यावर खटला ज्याने दाखल केला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या विरोधात जे त्यावेळेला लढले होते ते आता कुठे आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे? पण शेवटी जनतेला आणि मतदारांना फसवण्याचा हा प्रकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला जो आशेचा किरण अलीकडे दिसतोय तो विझणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जर कोणी आमदार सत्ताधारी पक्षात आहे, मी कोणाचं नाव घेत नाही, अशा प्रकारे पोलिसांना धमक्या देत असेल, माझं कोण काय वाकडं करते अशा प्रकारची कोणाची भाषा असेल, कोणाची, खास करून सत्ताधारी पक्षाची जाहीरपणे आणि पोलिसांसमोर, तर या राज्याला एक अत्यंत कमजोर आणि दुबळा गृहमंत्री मिळाला आहे आणि हा गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार आहे, गृहमंत्र्यांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार आहे. दुर्दैवानं या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले देवेंद्र फडणवीस हे कायदा आणि सुव्यवस्था सोडून इतर सगळ्या कामात लक्ष घालत आहेत आणि त्यांच्या गृह खात्यावर, त्यांच्या पोलिसांवर, त्यांच्या यंत्रणांवर अशा प्रकारे कोणी त्यांच्या तोंडावर थुंकत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाने याच्यावर भाष्य केलेलं उत्तम. चला, सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी पार पडली राष्ट्रवादीची, त्या दरम्यान चिन्हही दिलं जाऊ नये, नावही दिलं जाऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद अजित पवारांच्या गटाच्या. बघा, हे जे अशा प्रकारे जर माननीय शरद पवार किंवा शिवसेना सुद्धा म्हणेन मी कोणी भूमिका घेत असेल तर राजकारणातली हा अत्यंत नीचपणा असं म्हणेन मी. शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तो आपण दिल्लीतल्या चोरांच्या मदतीनं पळवला. पण आता शरद पवार यांना आपलं नावही वापरता येऊ नये त्यांच्या पक्षात अशी एक निर्लज्ज भूमिका घेऊन जर कोणी सर्वोच्च न्यायालयात गेला असेल तर त्याला मराठी भाषेमध्ये या महाराष्ट्रात नीचपणाचा कळस एवढंच म्हटलं जातं. याचा अर्थ तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या नावाची किती भीती आहे महाराष्ट्रात विरोधकांना हे स्पष्ट दिसतं. एक प्रश्न असा आहे